नमस्कार. गेल्या भागात आपण शुभमंगल ऐकलं. आता मुलीचं लग्न झालेलं आहे. यापुढचा प्रवास मी टप्प्याटप्प्याने उलगडत नेणार आहे. एकेका टप्प्यावर आपण बघत जाऊ लग्न झाल्यानंतरचा तिचा पुढचा प्रवास. तर आता नवीन लग्न झाल्यावर सुरुवातीचा काळ अगदी छान असतो. सगळं कसं मनासारखं, कौतुकाचं, लाडाकोडाचं, हौसे मौजेचं वातावरण असतं सगळीकडे. मुलगी अगदी खूप आनंदित असते. तिला असंच वाटतं की किती छान आहे हे सगळं, आपलं किती कौतुक होतोय, सगळ्यांना आपण किती आवडतो. सगळं कसं असं छान छान गोड गोड अगदी छान चाललेलं असतं. म्हणजे आनंदी आनंदाकडे, इकडे तिकडे चोहीकडे असं सगळं वातावरण असतं. पहिली कविता घेते, कारवा. पाना पानात झुलतोय कधीचा वारा जसा हा वेड्या मनीचा. पाना पानात झुलतोय कधीचा वारा जसा हा वेड्या मनीचा. फुल फुल फुलतोय ग मारवा मनात घुमतोय ग पारवा. फुल फुल फुलतोय ग मारवा मनात घुमतोय ग पारवा. सरसर सरतोय ग बावरा मुरमुर मुरतोय ग सावरा. सरसर सरतोय ग बावरा मुरमुर मुरतोय ग सावरा. पाना पानात झुलतोय कधीचा वारा जसा हा वेड्या मनीचा. उमटला निळाई हा चांदवा चमचम करी तो काजवा. उमटला निळाई हा चांदवा चमचम करी तो काजवा. नाही कशी म्हणू झाला कावरा घेरे घे लपेटून हा कारवा. नाही कशी म्हणू झाला कावरा घेरे घे लपेटून हा कारवा. पाना पानात झुलतोय कधीचा वारा जसा हा वेड्या मनीचा. चिंब भिजला हा पाऊस गारवा ओल्या मातीचा गंध नवा नवा. चिंब भिजला हा पाऊस गारवा ओल्या मातीचा गंध नवा नवा. सरला रे सरला सारा मीपणा उरला रे उरला गंध गोडवा. सरला रे सरला सारा मीपणा उरला रे उरला गंध गोडवा. पाना पानात झुलतोय कधीचा वारा जसा हा वेड्या मनीचा. तर असे हे लग्न झाल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस, सुखाचे, आनंदाचे दिवस कसे फुलपाखरासारखे भुरकन उडून जातात. आता नव्याची नवलाई संपल्यावर मुलीला हळूहळू वास्तवाची जाणीव होऊ लागते. कशी पाहूया. एक समस्या. आत्याबाई पूर्वी अशी एक प्रथा चालत आली होती की मुलीचं लग्न हे मोठ्या बहिणीला जर मुलगा असेल तर ती बहीण मुलीवर हक्क सांगायची भावाच्या की ही माझी सून, हिला चांगली सांभाळ आणि मग माझ्याकडे. हा हक्क असायचा त्या बहिणीचा. म्हणजे पूर्वी असं आत्यालाच मुलगी दिली जायची. त्यामुळे झालं असं की सासूबाईंना आत्याबाई म्हणायची प्रथा रूढ झाली. तर आता या मुलीला एक समस्या आली आहे. तर ती त्या सासूकडे तक्रार करते. बघूया. कवितेचं नाव आहे एक समस्या. आत्याबाई, तुमच्या लेकाचा पोरपणा जाईना. आता थोडे दिवस उलटलेले आहेत. सुरुवातीचा नव्या नवतीचा काळ थोडासा पुढे सरकला आहे आणि ती मुलगी रुळली आहे थोडी. तर आता ती म्हणते, आत्याबाई, तुमच्या लेकाचा पोरपणा जाईना, कसा करावा संसार मला काही कळना. काय आहे ना, आपल्याकडे मुलीला लग्नाआधी अगदी ट्रेन करून पाठवतात. म्हणजे कसं, लहान मुलीसारखं वागू नकोस, आता तुझं लग्न झालंय, कसला हट्ट धरू नकोस, समजूतदारपणे वाग, आता तुझ्यावर जबाबदारी आहे,
जबाबदारीने वाग, सगळ्यांशी प्रेमाने वाग, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि खरं पाहायला गेलं तर मुलीला लहानपणापासूनच याची जाणीव देत आलेला आहे समाज की तुझं लग्न होणार आहे आणि तुला दुसऱ्याच्या घरी नांदायला जायचं आहे. त्यामुळे तिला हे बाळकडू मिळालेलंच असतं. पण असं मुलांच्या बाबतीत होत नाही. मुलं स्वैर स्वच्छंदपणे जगत असतात आणि लग्नाची जाणीव खरं तर मुलाला जास्त द्यायला हवी असं मला वाटतं. मुलींपेक्षा मुलांना जास्त गरज आहे याची जाणीव देण्याची की तुझं आता लग्न होत आहे तर जरा जबाबदारीने वाग. ती जी मुलगी येते आहे आपल्याकडे ती दुसऱ्या घरून येते आहे. सुरुवातीला ती बुजणार, पटकन मोकळी होणार नाही, तर तिला सांभाळून घे, तिच्याशी चांगलं वाग, तिला हे घर आपलं वाटलं पाहिजे असं वाग. आणि हे फक्त मुलालाच नाही तर मला वाटतं घरातल्या सगळ्यांना याची जाणीव होणं अतिशय गरजेचं असतं की येणारी मुलगी ही ट्रेंड असलेली सून नाही आहे, ती मुलगी आहे आणि ती तुमच्या घरी आल्यावर सून होणार आहे. तर तिला हळूहळू समज येत जाईल, पण जरा वेळ लागतो समज यायला. असं नाही होत की मुलगी लग्न होऊन आली आणि लगेच तिची दुसऱ्या दिवशी तिचं रूपांतर बाईत झालं, असं होत नाही. तर मला वाटतं मुलांना जास्त गरज आहे. सांगायचं एवढंच होतं की मुलांना पण या गोष्टीची जाणीव देणं फार गरजेचं असतं की तुझं लग्न झालंय, जबाबदारीने वाग, दुसऱ्या मुलाची घरातली मुलगी येणार आहे, तिला सांभाळून घे, तीही लहानच आहे आणि तुझा आता हा पोरपणा टाकून दे. तू आता मुलगा नाही राहिलायस, तू एक जबाबदार पुरुष झालाय. जशी या गोष्टीची जाणीव लग्नाच्या वेळी मुलींना दिली जाते तशीच आणि तेवढीच जाणीव मुलांना देण्याची अतिशय गरज असते. असो, तर आता ती समस्या मांडते मी त्या मुलीला आलेली आहे. आत्याबाई, तुमच्या लेकाचा पोरपणा जाईना, कसा करावा संसार मला काही कळना. माझे दोन आणि तुमचा योग कसं सांभाळावं मला काही सुधरना. माझे दोन आणि तुमचा योग म्हणजे माझी दोन मुलं आणि तुमचा एक मुलगा, तिघांनाही मला सांभाळावं लागतंय. कसं सांभाळावं मला काही सुधरना. आता तुम्ही म्हणाल आम्ही 4-4 सांभाळले, तुमच्या ना दुईचंही होईना. आता दुईचं म्हणजे दोघांचं. आता दोघं 2-2 मुलं असायची. आता हे आम्ही 4-4 सांभाळली, तुमच्याने दुईचंही होईना. आता याच्यावर मी बोलणार आहे, पण पुढे बोलेन मी याच्यावर. तर आता तुम्ही म्हणाल आम्ही 4-4 सांभाळली, तुमच्यानं दुईचंही होईना. तुमचं होतं खटलं, तुमचं केलं चमन. आता खटलं म्हणजे पूर्वी सगळं कुटुंब एकत्र राहायचं. म्हणजे आजकाल फक्त नवरा बायको आणि त्यांची मुलं असं न्यूक्लिअर फॅमिली असते. पूर्वी असं नव्हतं. घरं मोठी मोठी असायची गावखेड्यांमध्ये आणि सगळे एकत्र राहायचे. म्हणजे चुलते, चुलत्या, त्यांची मुलं आणि प्रत्येक घरात हे सगळं खटलं कुटुंब असायचं राहत आणि सगळं एकत्र घर असायचं आणि खूप मोठं घर असायचं. घराला खूप खोल्या असायच्या, त्यामुळे त्याला खटलं म्हटलं जायचं. म्हणजे असं व्हायचं नाही की आई वडील कुठे बाहेर गेले आहेत किंवा काही कामात आहेत तर मी आता कुठे खाऊ, असं नाही. कुठल्याही घरात जाऊन बसलं की त्याला खायला प्यायला मिळायचं. कुठल्याही घरात बसलं की त्याला ताटात वाढून द्यायचं. त्यामुळे त्याला म्हणायचे खटलं. एकत्र कुटुंबाला खटलं म्हटलं जातं गावखेड्यात. तर तुमचं होतं खटलं, तुमचं गेलं जमून. आता न्यूक्लिअर फॅमिली माझ्यावरच भार ना. आत्याबाई यांना हाफ पॅन्टीत मोकळं मोकळं वाटतं म्हणतात. आत्याबाई यांना हाफ पॅन्टीत मोकळं मोकळं वाटतं म्हणतात. यांना फुल पॅन्ट काही जमना. यांना हाफ पॅन्टीत मोकळं मोकळं वाटतं म्हणतात.
यांना फुल पॅन्ट काही जमना. आता हाफ पॅन्टीत म्हणजे तिला म्हणायचंय की त्यांना जबाबदारीची जाणीव झालेली नाही अजून. हे हाफ पॅन्टीत फिरत असल्यासारखेच वागतात आणि बोलतात. आता काय ना की काही मुलांना नसते याची जाणीवच होत नाही की आपलं लग्न झालंय. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की मुलांना या गोष्टीची जाणीव देणं अतिशय गरजेचं आहे, मुलींपेक्षा जास्त. खरी गरज तिकडे आहे त्यांना सांगायची आई वडिलांनी की आता तुझं लग्न होत आहे, जरा जबाबदारीने वाग, तू लहान नाही राहिलास आता. हे मुलीपेक्षा जास्त गरजेने मुलांना सांगणं क्रमप्राप्त आहे. तर अशी ही गंमत, एक समस्या. आता ना आपल्याकडे ना लग्नाआधी मुलीचं कन्यादान होतं. त्यामुळे तिचं माहेर तर सुट्टच, पण नवीन घरात रुळेपर्यंत तिचं बिचारीचं धड ना आतली धड ना बाहेरची असं होतं. आता हा कन्यादान हा विषय जरा मोठा आहे, त्याच्यावर मला बोलायचं आहे. बोलते मी नंतर. पण आता मुलगी संसारात रुळायला लागली आहे आणि तिला संसारातले टक्के टोमणे समजायला लागले. आता ती रुळली बऱ्यापैकी आणि आता तिला जरा कळायला लागलं लग्न म्हणजे काय, नक्की काय. आता जास्त काय बोलत नाही, कविता घेते. थंडी. थंडीच्या दिवसात घराची सारी कवाडं लावून घ्यावीत. थंडीच्या दिवसात घराची सारी कवाडं लावून घ्यावीत. छान उबदार वाटतं, छान उबदार वाटतं. पण तीच कवाडं खोलली की बाहेरून चोर पावलाने थंडी आत येते. पण तीच कवाडं खोलली की बाहेरून चोर पावलाने थंडी आत येते. सुरुवातीला छान आल्हादक वाटतं, सुरुवातीला छान आल्हादक वाटतं. आपण अगदी उल्हासात येतो, आपण अगदी उल्हासात येतो. हळूहळू थंडीचा जोर वाढू लागतो, हळूहळू थंडीचा जोर वाढू लागतो. मग ती बोचायला लागते, मग ती बोचायला लागते आणि संपूर्ण घर व्यापून टाकते, आणि संपूर्ण घर व्यापून टाकते. कधी ते कळतही नाही, कधी ते कळतही नाही की आपण हुडहुडी भरल्यासारखं पांघरून घेऊन गुडूप व्हावं, की आपण हुडहुडी भरल्यासारखं पांघरून घेऊन गुडूप व्हावं. सुरक्षित व्हावं आपल्याच कोशात, सुरक्षित व्हावं आपल्याच कोशात. आता खरा कसोटीचा काळ सुरू होतो. कधी कधी ती चुकते म्हणून, कुठे कुठे ती अडखळते म्हणून. नवी असते बिचारी, ती काय लग्नाचा अनुभव घेऊन आलेली नसते. लग्न होतं तिचं पहिल्यांदाच. हे प्लीज समजून घ्या. लग्न ही सारखी सारखी होणारी गोष्ट नाही आहे. त्यामुळे हे सांगायची वेळ येते की ती पण नवीन नवीन लग्न झालेली मुलगी आहे. त्यामुळे ती कुठेतरी चुकते, कुठेतरी ती अडखळते. त्यामुळे ती अशी ट्रेंड असल्यासारखी नाही वागू शकत. नवीन नवरी आहे ती, नवीन नवीन लग्न झालंय, तिचाही पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे ती
कुठे चुकली, अडखळली की मग काय होतं ते आपण कवितेनंच ऐकूया, कवितेमधूनच ऐकूया. असो, कविता घेते जगते मी. जगते ग जगते प्रेमच मी जगते, जगते ग जगते प्रेमच मी जगते, गाते प्रेम गीत गाते, गाते प्रेम गीत गाते. नको शब्द ते बापूड वाणे, नको तराणे केविल वाणे, नको शब्द ते बापूड वाणे, नको तराणे केविल वाणे, भग्न हृदयी नांगरल्याविन नंदनवन फुलते, भग्न हृदयी नांगरल्याविन नंदनवन फुलते. जगते ग जगते प्रेमच मी जगते, गाते प्रेम गीत गाते. नको कुणाची कटू बोलणी, नको कुणाची द्युत आखणी, नको कुणाची कटू बोलणी, नको कुणाची द्युत आखणी, बरे जीवाशी मूक बोलणे माझी मी नादते, बरे जीवाशी मूक बोलणे माझी मी नादते. जगते ग जगते प्रेमच मी जगते, गाते प्रेम गीत गाते, गाते प्रेम गीत गाते. आता हे सगळं होत असताना ती मुलगी मनापासून ऍडजस्ट व्हायचा प्रयत्न करत राहते. नवीन घरात सोचते, ती त्रास होतो तिला, पण तरी ती ऍडजस्ट होण्याचा प्रयत्न करतच राहते तिच्याकडून, कारण तिला त्याची शिकवणच मुळापासून दिलेली असते. मुळात शिकवणच ती आहे ना. म्हणून मगाशी म्हणाले की त्या घरात रुळेपर्यंत ती मुलगी धडना आतली धडना बाहेरची, ही जी तिची द्विधावस्था होते ना, ज्या दुविधेत ती अडकते, त्यातून ती सरावून तयार व्हायला काही काळ जावा लागतो. आणि गंमत म्हणजे हे जे सगळं तिची जी जे मानसिक आंदोलन होत असतात, या सगळ्याची भनक सुद्धा त्या नवरा नावाच्या प्राण्याला नसते. म्हणजे तो लग्न झाल्यानंतर इतका खुशाल असतो की त्याला माहीतच नसतं की बायको कुठल्या भावनिक आंदोलनांमधून चालली आहे, तिला काही त्रास होतोय, काय होतोय. नाही, तो इतका खुश असतो लग्न झाल्यावर, तो सो कॉल्ड एन्जॉय करत असतो लग्न. आणि ती एकाच वेळी दोन्ही आघाड्या सांभाळत असते, सासरच्या माणसांना आणि नवऱ्याला. एकाच वेळी ती मनापासून खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिच्यावर तसे संस्कारच झालेले असतात की सगळ्यांचा विचार कर आणि सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे वाग, सगळ्यांना खुश ठेव. पण कोणाच्या मनात असं काय येत नाही की तिलाही खुश राहायचा अधिकार आहे, तिच्या खुशीचं काय, ऍडजस्ट तिनेच करायचं का फक्त, तिलाही खुश ठेवलं पाहिजे. अगदी सुरुवातीला ठेवतात हो, नाही असं नाही, पण पुढे काय. मग नंतर ही जी वास्तवाची जाणीव होते ना तिला, ती खूप दाहक असते. आणि अशी आतल्या आत नको कुणाची कटू बोलणी, नको कुणाची द्युत आखणी, माझी मी नादते, अशी ती आता आतल्यात स्वतःला मिटवून घेणारी एकांतात अश्रू ढाळत बसते आणि स्वतःच्या दुःखाला वाट करून देते. कशी? कविता घेते अश्रू. झर झर झरते गालांवरून अश्रू अगदी खट्याळ नवथर, झर झर झरते गालांवरून अश्रू अगदी खट्याळ नवथर, बिलगुन बसती त्याच क्षणाला ओघळ वाहून जातो खळखळ. झर झर झरते गालांवरून अश्रू अगदी खट्याळ नवथर,
बिलगून बसती त्याच क्षणाला ओघळ वाहून जातो खळखळ. हे अश्रू कशाचे असतात? कधी आशेचे, कधी निराशेचे. कधी आशेचे, कधी निराशेचे, कधी अचानक अनुतापाचे. कधी आशेचे, कधी निराशेचे, कधी अचानक अनुतापाचे. परी अश्रू असती सदा पवित्र, परी अश्रू असती सदा पवित्र. मळ घेऊनी जातसे ओघळ, मळ घेऊनी जातसे ओघळ. मन होतसे पुनश्च निर्मळ, मन होतसे पुनश्च निर्मळ. झेलावया अनंत गहिवर, मन डोहीच्या भाव तरंगांतून. मन होतसे पुनश्च निर्मळ, झेलावया अनंत गहिवर. मन डोहीच्या भाव तरंगांतून. बघ पुन्हा डबडबले डोळे, बघ पुन्हा डबडबले डोळे. असो, आता आपण अश्रूंपर्यंत येऊन पोचलो आहोत. अजून तर खूप लढाई लढायची आहे त्या बापडीला. तर भेटू पुन्हा. थँक्यू.